नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मण फलं. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. एर्वी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया. समर्थतेकी भोगावया जेन सांडितीची आशा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात 18वा अध्याय त्याचा विचार करत आहोत. त्यागाचे भगवंताने 3 प्रकार सांगितले. जो अविचाराने त्याग केला जातो कर्माचा किंवा कर्माचा द्वेष करून नित्यनैमित्तिक कर्माचाही परित्याग करतो त्या त्यागाला तामस त्याग असं म्हणतात. शरीरावर क्लेश होतात आणि म्हणून शरीराला सुख प्राप्त व्हावं याकरता जो कर्माचा परित्याग प्रारंभ केल्यानंतर करतो त्याला राजस त्याग असं म्हणतात. आणि या दोघांपेक्षा भिन्न असणारा ज्या त्यागाची भगवंताने स्तुती केली आहे, कार्यमित्ते वयत कर्म नियतम क्रियते अर्जुन. संगम त्यक्त्वा फलं चैव स त्याग सात्विको मतः. वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म हे आपण केलंच पाहिजे असं म्हणून जो नित्य नैमित्तिक विहित कर्माचा आपल्या जीवनामध्ये आचरणातून स्वीकार करून दाखवतो आणि हे करत असताना या कर्मातून मला अमुक फल मिळावं याची अपेक्षा ठेवत नाही किंवा मी अमुक कर्म करण्याचा कर्ता आहे असा कर्तृत्वाचाही मद आपल्या अंगाला लागू देत नाही, त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. असा त्याग करणारा त्यागत्व या गुणाने त्यागी म्हटला जातो. त्याच्या अंतःकरणामध्ये सम्यक प्रकारचा सत्वगुण प्रगट होतो. तो सत्वगुण आत्मज्ञानाला ग्रहण करण्याकरता योग्य असल्यामुळे त्या पुरुषाला मेधावी असं म्हणतात. आणि श्री गुरूंच्या मुखारविंदातून अपौरुषे शब्द राशी अत्यंत प्रबल प्रमाण असणारं शब्द प्रामाण्य वेद या वेदातल्या महावाक्याने ज्याचा सगळ्या प्रकारच्या संशयाचं निराकरण झाल्यामुळे छिन्न संशय असा जो भावाला प्राप्त होतो तो कोणत्याही कुशल कर्माचा किंवा अकुशल कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मामध्ये आसक्त होत नाही. अंतःकरण शुद्धीला जे कारण असतं त्याला कुशल कर्म म्हणतात किंवा जे आपल्याला निःश्रेयसाची प्राप्ती करून देतं म्हणजे मोक्षाला सहाय्यक ठरतं त्याला कुशल कर्म म्हणतात. आणि जे मोक्षाला प्रतिबंध करतं त्याला अकुशल कर्म म्हणतात. प्रारब्धाने जर प्राप्त झालं एखादं काम्य कर्म तर हे अकुशलच कर्म आहे की नाही, पण त्याचा तो द्वेष करत नाही. आणि जे कुशल कर्म आहे नित्यनैमित्तिक यज्ञदान तप कर्म न त्याज्यम इति असं भगवंताने म्हटलं आहे. तर ती कर्म जर आपल्या वाट्याला आली तर त्यामध्ये तो आसक्त होत नाही, त्याला म्हणतात त्यागी. आता हे झालं ज्याने देहाचा संग सोडला आहे म्हणजे कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद ज्याने सोडला त्याला एवढं मोठं फल प्राप्त होतं. पण जो देहासक्त पुरुष आहे त्याला मात्र हे फल प्राप्त होत नाही. कारण नहि देहभृता शक्यम त्यक्तुम कर्मान्यशेषतः यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्यभिधीयते. भगवान म्हणतात जो देहम बिभरती जो देहाचं भरण पोषण करतो त्याच्याकडून संपूर्ण कर्माचा सर्वथैव त्याग घडणं कधीही शक्य नाही. परंतु जो कर्माचा अनुष्ठान करतो आणि कर्मफलाचा परित्याग करतो, आपण पाठीमागे विचार केला आहे श्रीमद भगवद्गीतेला किंवा भगवान परमात्म्याला सकल संतांना कर्मत्याग मान्य नाही आहे, कर्माच्या फलाचा त्याग मान्य आहे. म्हणून भगवद्गीता कर्मत्याग करायला शिकवत नाही, कर्माच्या फलाचा त्याग करायला शिकवते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं भगवंतानी वचन 2ऱ्या अध्यायामध्ये प्रगट केलं आहे.
जो कर्मफलाचा परित्याग करतो त्याला त्यागी असं म्हटलं जातं, असं भगवंताने त्याची स्तुती केली आहे. म्हणून तो त्यागी आहे किंवा तो महात्यागी आहे, ज्याने कर्माचा फलत्याग करून आपली असणारी स्वरूपस्थिती किंवा नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त करून घेतलं. असा इथपर्यंत आपण विचार पाहिला. आता देहधारी जो पुरुष आहे तो कर्माचा सर्वथैव परित्याग का करू शकत नाही, त्याचं कारण भगवान परमात्मा सांगतात. आणि जो कर्मफलत्याग करतो त्यालाही त्याच्या जीवनात काय फल मिळतं याचाही विचार सांगतात. भाव असा आहे, जो कर्माच्या फलाचा परित्याग करतो तो त्यागी असतो किंवा तो संन्यासी पण असतो. संन्यासी पुरुषाला कर्माचं फल मिळत नाही. आणि जो कर्मामध्ये आसक्त आहे किंवा देहाभिमानी आहे त्याला 3 प्रकारची फलं मिळतात. तो विचार परमात्मा या प्रस्तुत श्लोकामधून सांगतात. अनिष्टम, इष्टम, मिश्रम च त्रिविधम कर्मणः फलम भवती अत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासीनां क्वचित. भगवान म्हणतात, हे अर्जुना, अत्यागिनाम, इथे 2 शब्द आले बरं का, एक त्यागी आणि अत्यागी. मागच्या श्लोकामध्ये त्यागी कोणाला म्हणतात त्याची व्याख्या आली आहे. कर्मफलाचा त्याग करतो त्याला म्हणतात त्यागी. याच्या उलट अत्यागी कोणाला म्हणता येईल, जो कर्मफलावर आसक्त होतो त्याला म्हणतात अत्यागी. 2 अर्थ झाले की नाही. जो कर्माला चिकटून राहतो तो अत्यागी, कर्माला सोडत नाही किंवा कर्माच्या फलाला सोडत नाही, अत्यागी. आणि जो कर्माला चिकटून राहत नाही, कर्मफलाला सहज सोडून देतो त्याला म्हणतात त्यागी. तर पहिला जो अत्यागी सांगितला त्या अत्यागी नाम, अत्यागी असणाऱ्या आसक्त पुरुषाला अनिष्टम, इष्टम, मिश्रम च कर्मणः त्रिविधम फलम भवती. त्याला कर्माचे 3 प्रकारची फळं भोगली जातात. पहिलं फळ आहे अनिष्ट. हे फळ कधी प्राप्त होतं, प्रेत्य म्हणजे देह पडल्यानंतर. कारण मनुष्य जन्मामध्ये जी कर्म केली जातात तीच कर्म संचितामध्ये जमा होतात. संचितातून त्यातला काही भाग वापराकरता काढला जातो, त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि प्रारब्ध कर्म जोपर्यंत भोगतो जीवात्मा तोपर्यंत नवीन क्रियमान कर्म काही ना काही करतच राहतो. उदाहरणार्थ, बँकेमध्ये काही पैसे ठेवले जातात ना जमा, त्याला म्हणतात संचित. काही पैसे काढले जातात त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि जे काढले त्याच्यावर पुन्हा नवीन मिळवले जातात व्यापार वगैरे करून, त्याला म्हणतात क्रियमान. म्हणजे 3 प्रकारची कर्म आहे. संचित म्हणजे साठलेलं, प्रारब्ध म्हणजे वापराकरता घेतलेलं, आणि क्रियमान म्हणजे नवीन भर टाकण्याचा प्रकार. जीवात्मा इथे असताना कर्म करतो पण त्याला ते नंतर भोगावी लागतात. प्रेत्य म्हणजे नंतर, देहपातानंतर. मग त्याला 3 फलं मिळतात. पहिलं फळ आहे अनिष्टम. कर्म जर वाईट असेल तर पशवादी योनीला त्याला जावं लागतं. म्हणजे पशुपक्ष्यांचे देह प्राप्त होणं हे कर्माचं अनिष्ट फळ आहे. इष्टम, इष्टम म्हणजे प्रिय. जर चांगलं सात्विक कर्म केलं तर स्वर्गाला जातो तो. आता मृत्यूलोकात हे असं म्हणता येत नाही बरं. एखादा जिवंत असताना कितीही वाईट कर्म करत असेल आणि जर तो मृत्यू पावला तर त्याच्या बॅनरवर स्वलिहित लिहावं लागतं आपल्याला. स्व म्हणजे स्वर्गवासी असंच लिहावं लागतं. सरळ सरळ असं न कोणी लिहित नाही, न लिहिता पण येत नाही. प्रवचन करणारे तर त्याहीपेक्षा पुढं, तो वास्तविक जाऊ शकतो अधोगतीला. त्याला स्वर्गात नाही ठेवत, सरळ वैकुंठाला घेऊन जातात. हां, म्हणजे प्रवचनकाराचं नंतर श्रीफळ असतं ना, म्हणून त्याला ते फळ दुसरं देऊन टाकलं. अनिष्टम, इष्टम म्हणजे स्वर्गाधिक असणारं फळ. आणि मिश्रमच, मिश्रम म्हणजे मनुष्यादी देहाची प्राप्ती होणं, याला मिश्र फळ असं म्हणतात. हे कर्मणः त्रिविधम फलम भवती. या कर्माची 3 प्रकारची फळं होतात. कुणाला? अत्यागिनां भवती. जो कर्माच्या फळाचा परित्याग करू शकत नाही त्याला कर्म 3 प्रकारचं फळ देतं. एकदाच नाही मिळत बरं ही फळं, फक्त कर्माची फळं 3 मिळतात. ज्याचा जसा अधिकार असेल त्याला एका वेळेला एकच फळ मिळतं.
एकदा स्वर्ग, एका दिवसात स्वर्ग मिळाला, दुपारी मृत्यू लोकात, संध्याकाळी, असं नाही होत ते एकाच जन्मामध्ये कोणतं तरी एकच फळ चांगलं मिळतं. फक्त 3 मिळू शकतात एवढा असा अर्थ आहे. परंतु संन्यासीनाम क्वचित न भवती, पण ज्याने मात्र कर्माच्या फळाचा परित्याग केला आहे त्याला म्हणतात संन्यासी महात्मा. ज्ञानोबरांनी या संन्यासी पदाची इतकी गोड व्याख्या केली आहे. ज्ञानोबरांच्या काही व्याख्या शास्त्राच्या सगळ्या म्हणजे परमोत्कर्ष भाव प्रतिपादन करणारे आहे. एक संन्यास विधीचा आहे आणि एक संन्यास वृत्तीचा आहे. वा मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, वृत्तीचा संन्यास आहे. आता 9व्या अध्यायात आल्या तुम्ही. पहिल्यांदा होतं 5व्या अध्यायात. तयाची या चित्ता जवळीक पंडूस होता, तो 9व्या अध्यायातली ओवी आहे. उत्कर्ष संगीतोचे सांडीला असं म्हटलंय की नाही. मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ही संन्यासी महापुरुषाची व्याख्या. हा संन्यास कुणाला धारण करता येईल, कुणालाही. विधीचा संन्यास सगळ्यांना घेता येणार नाही, पण वृत्तीचा संन्यास मात्र कुणालाही घेता येऊ शकतो. आणि तीच व्याख्या या श्लोकामध्ये पुढे येणार आहे. येणे मुळा ज्ञान संन्यासी असं म्हटलं आहे. म्हणजे आत्मस्वरूपाला आवरण करणारा मूळ अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा ज्याने त्याग केला त्याला म्हणतात संन्यासी. तो पुढे येणार आहे. अशा संन्यासी पुरुषाला कर्माचं कोणतंही फळ लागत नाही. म्हणजे भाव असा आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आणि आत्मज्ञानाने ज्याने अज्ञान आणि कर्माचा संबंध पूर्णतया तोडून टाकला त्यालाच कर्म लागत नाही. नाहीतर एरवी मनुष्य किती मोठा जरी झाला तरी कर्म त्याला मात्र सोडत नाही. ज्ञानोबरांचं अभंग फार गोड आहे, घरी गेल्यानंतर अवश्य पाहाल. परी ऐसे गव्हारा सादर, इतका गोडा अभंग आहे की तिथे ज्ञानोबरांनी यादी दिली आहे. याच्यातून कर्म कोणीही सोडू शकलं नाही. सगळ्यांचा ज्ञानोबरांनी परामर्श तिथं घेतला आहे. यावर ज्ञानोबा आता भाष्य करतात, ते बघा. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळागायया, समर्थते की भोगावया, जे न सांडितीची आशा. मागच्या ओळीचा संबंध आहे बरं या ओळीशी. परी हे असो पुढती, तोची त्यागे त्रिजगती, जेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. परंतु अर्जुना हा विचार राहू दे. जो कर्मफलाचा परित्याग करतो तो या त्रैलोक्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यागी आहे. कारण त्याने फळ त्याग करून कर्म निष्कृती नेले. आपलं कर्म नैष्कर्मी अवस्थेला तो प्राप्त करून घेऊन गेलेला आहे. नैष्कर्मी अवस्थेमध्ये कर्म संपून जातं. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने एक झाली एक बाजू की ज्यामध्ये नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली, कर्म सर्वथैवपणे संपुष्टात आलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहिला तर हे अर्जुना धनंजया, म्हणजे जो आत्मज्ञान धन कमवतो त्याला म्हणतात धनंजय. त्रिविधा कर्मफळागा यया, यया म्हणजे या, त्रिविधा म्हणजे 3 प्रकारच्या, या 3 प्रकारच्या कर्मफळाला भोगावया ते समर्थ. या कर्मफळाला भोगण्याकरता ते समर्थ आहे, म्हणजे अधिकारी आहे, म्हणजे योग्यता आहे त्यांची. शास्त्रामध्ये असं आहे किंवा व्यवहारामध्ये सुद्धा, जर तुम्हाला एखादी नोकरी संपादन करायची असेल तर त्याकरता तुमची पात्रता असावी लागते, ज्याला इंग्रजीमध्ये क्वालिफिकेशन म्हणतात किंवा मराठी भाषेमध्ये अर्हता, योग्यता, पात्रता. दुसरा एक शब्द आहे त्याला एबिलिटी, क्षमता म्हणतात. हे झालं व्यवहारातलं. एखादं पद भोगायचं असेल तर जशी योग्यता लागते तसं कर्माचं फळ भोगायचं असेल तर त्याला एक योग्यता लागते. कोणती? जे न सांडितीची आशा, जे कर्माच्या फळाची आशा सोडतच नाही. म्हणजे ज्यांना कोणतंही कर्म केलं तर त्या पाठीमागे आपल्याला काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं अशी आशा आहे की नाही. म्हणजे जो व्यक्ती आशेनं संपन्न आहे त्याला अवश्यंभावी कर्माची 3 फळं भोगावी लागतात.
जे कर्माच्या फळाचा अधिकारी कोण आहे, तर ज्याच्या जीवनातून आशा सुटली जात नाही, तो कर्मफळ भोगण्याकरता समर्थ आहे, अधिकारी आहे किंवा त्याची पात्रता आहे. आता आशा धारण केली तर त्याला फळ भोगावं लागतं, आणि आशा सोडली की त्याला फळच भोगावं लागत नाही. यासाठी ज्ञानोबाराय 2 प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर देतात. उदाहरणं बघा. आपणची विवणी दुहिता, की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. विषाचे आगरही वाहती, ते विगिता सुटले जिती. ईर निमाले जे घेते वेचोनी मोले. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू. एथ न शके आवरू दोही ते कर्म. इथपर्यंत संबंध आहे. पहिल्यांदा 2 दृष्टांत देतात. पहिलं उदाहरण आहे विवाहशास्त्रातलं. आपल्याकडे जे काही 16 संस्कार मानले की नाही, त्यामध्ये अंत्यसंस्कार एक मानला आहे. बरेच संस्कार आहे त्यामध्ये. अगदी कान जरी टोचला तर त्याचाही संस्कार आहे. लहान मुलगा जर अन्न प्राशन करत असेल त्याचाही संस्कार आहे. मधला एक संस्कार आहे, त्याला विवाह संस्कार असं म्हणतात. दाम्पत्य जीवन आहे की नाही, गृहस्थ जीवन. पण त्यामध्ये शास्त्राची खूप सूक्ष्मता आहे. एखादी कन्या जर उपवर झाली, तिचं लग्न करायचं असेल तर शास्त्रांचं प्रमाण असं आहे किंवा तुकोबारांचं प्रमाण आहे, सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. संपूर्ण पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. त्याने काय करावं, एवढी पृथ्वी तर आपल्याला विकत घेणं शक्य नाही. गुंठा कठीण आहे, तर पृथ्वी कसं काय विकत घेता येईल. त्याने एक काम करावं, आपल्या मुलीचं योग्य वराला दान करावं, सालंकृत कन्यादान. आणि दानाचा नियम असा आहे, दान ज्याला द्यायचं त्याचं पात्रता बघावी लागते. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. मग आतापर्यंत जी कन्या तळ हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळली आहे, ती कन्या जर द्यायची असेल तर कशी द्यावी, शास्त्रामध्ये त्यासाठी 6-7 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिल्यांदा काय बघावं, वराला द्यायची का नाही मुलाला, आदो कुलम परीक्षेत. पहिल्यांदा त्या मुलाचं कुल बघावं. व्यवहारातले माणसं काही पाहत नाही बरं, फक्त मी मुद्दाम तिथला श्लोक सांगतो आहे. आदो कुलम परीक्षेत तथा विद्या ततो वयाः धनम शीलम तथा रूपम देशम पश्चात विवाह एत, असं शास्त्राने म्हटलं आहे. शोधोनी कुळे दोन्ही कुमारीची शुभ लग्नी मेळवजिती प्रजा साधनी हेतू जरी. पहिल्यांदा कुळाचं शोधन करावं. नाथ महाराजांनी भागवताच्या 5व्या अध्यायामध्ये याचा विस्ताराने विचार केला आहे. पहिल्यांदा कुळ बघावं, तथा त्यानंतर त्या वराची विद्या बघावी. तो काही शिकला का नाही का, आपलं यूट्यूबवरच बसवलं आहे सगळं, हे पाहिलं पाहिजे. तथा विद्या ततो वया, त्यानंतर त्याचं वय बघावं. पुढे 3 गोष्टी झाल्या, कुलम, विद्या, वया. नंतर रूपम, त्याचे विद्वत रूप बघावं. धनम, श्रीमंती बघावी. शीलम, सगळ्यात महत्त्वाचं आहे, चारित्र्य बघावं. ज्ञानोबा म्हणतात बघा, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. कुळ चांगला असेल तर आचरण चांगलंच असतं. चारित्र्य बघावं. नंतर तो राहतो कुठं हे बघावं. देशम, आणि पश्चात विवाह येत, नंतर त्या कन्येचा विवाह करावा. आपल्यातले बरेच लोक आहे की नाही, हे काही पाहत नाही. आपल्यातले लोक फक्त धनम, कन्यावर येते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवाहा कुलम इच्छन्ति मिष्टानम इतरे जनाहा. असं कन्येला विचारावं तेव्हा ते मुलगा रूपवान असावा, मातेला विचारावं जावाई श्रीमंत असावा, वडिलाला विचारावं तेव्हा शिकलेला असावा, बांधवांना विचारलं ते म्हणतात कुलवान असावा. बांधवा कुलम इच्छन्ति, आणि जे अक्षता टाकायला आलेले ते काही घेणं नाही, जेवण चांगलं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. मिष्टान मी तरी जनाहा. हे सगळं पाहत आहे. व्यवहारामध्ये कधी कधी अशी उदाहरणं अनुभवाला येतात. हे जे लोक असतात ना लग्न करणारे, मधले आणि लग्न करणारे, ते सहसा जास्त शोध नाही घेत. त्यांना असं वाटतं मुलगी जर
काय विदेशामध्ये जर जावाई मिळाला तर फार चांगलं होईल. आणि असं म्हणून बऱ्याच मुली ज्या विदेशात गेल्या त्या परत माघारी आल्याच नाही, कोणत्याच सणाला नाही. का? लोभ. यांना जावाई विदेशातला मिळावा असा लोभ निर्माण झाला आणि तिथे गेल्यानंतर हे काही पाहायला गेलेच नाही काय होतं काय नाही. परत मुलगी आला नाही आणि जावाई आला नाही. बरेच लोक ते बनावट कागदपत्र तयार करतात, लग्न करेपर्यंत असतं ते, नंतर कोणी कोणाला विचारत नाही, फोनही बदलले जातात, सगळं होऊन जातं. लोभी माणसं असतात, कशालाही फसतात. पण तसं नाही की ते आपलं सूक्ष्मशास्त्र असेल भारतीय. अगोदर कुल बघा. हे जे जुने लग्न करतात ना म्हातारे माणसं, त्यांचे झालेले असतात पण ते नातवाचे जुळवतात. मग ते शोध कसा घेतात? जर त्यांच्या डोळ्यात एखादा मुलगा भरला तर ते मुलाला सरळ विचारत नाही तुझं नाव काय आहे, तुझे मामा कुठं राहतात, तिथून शोध घेतात ते मामापासून. मामाचं आडनाव काय, कोणत्या गावात, त्याला म्हणतात कुलम परीक्षेत. इतकं सूक्ष्मशास्त्र आहे ते, कारण त्याच्यामध्ये विवाह संस्कार आहे. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये लग्न म्हणजे करार नाही आहे, लग्न म्हणजे 7 जन्माचा संबंध मानला आहे, म्हणून त्याचा शोध घ्यावा लागतो. पण मग आता शोध घेतला एखाद्या बापांनी वडिलांनी, ते लग्न समर्पण करण्याचं एक विधी आहे, त्याला कन्यादान म्हणतात. कन्येचं याने दान करावं म्हणजे स्वसत्ता सोडावी आणि कन्येचा हात वराच्या हातामध्ये द्यावा. हाताला संस्कृतमध्ये पाणी म्हणतात आणि तो हात त्याने ग्रहण करावा, त्याला म्हणतात पाणी ग्रहण. असा तो विधी आहे. हा विधी सगळ्यात शेवटी असतो बरं. अक्षता पडल्या जातात, हार समर्पण केला जातो, सगळं वराड जेवून निघून जातं आणि मग तो यज्ञ होत असतो. त्याच्यामध्ये 7 फेरे मारायचे असतात. मग त्या जावयाचं विष्णू आहे, हा भगवान विष्णू असं म्हणून त्याचं पूजन केलं जातं. ज्यांचं झालं असेल त्यांना माहिती असेल, नसेल झालं त्यांना अनुभव येईल, असा तो विधी आहे. पण भाग्यवान असेल तरच अनुभव येईल, नाहीतर एकाच मंगल कार्यालयामध्ये एका दिवसात 3 जर असेल तर हा काही विधी होणारच नाही, असा तो विधी आहे त्यातला. मग ते काय करतात, आपणच विवणी दुहिता. हे खूप बारकाईनं ऐकलं तुम्ही हा ऐका, आणि बारकाईनं ऐकण्यासारखंच आहे की नाही, जीवनाचा प्रश्न आहे ना ऐका, सांगाल काम होईल ना आपणच विवणी दुहिता. दुहिता म्हणजे कन्या आणि विवणी म्हणजे जन्म देऊन. आपण म्हणजे स्वतः वडील त्या कन्येला जन्म देतात, परंतु विवाहाच्या मंडपामध्ये की न मम, मम म्हणजे माझी. आता जेव्हा त्या कन्येचा हात वराच्या हातामध्ये द्यायचा आहे तेव्हा न मम, आता ही माझी राहिली नाही असे ते वडील म्हणतात. कोण? म्हणजे त्या नवरदेवाचे सासरे, कन्येचे वडील म्हणतात आता ही माझी नाही, तो सुटे. मुलीवर असणारी अपेक्षा किंवा ही माझी आहे असं फक्त ममत्व सोडलं की ते वडील सुटतात जबाबदारीतून. आणि जो म्हणतो ना आता ही माझी झाली आहे, प्रतिग्रहिता म्हणजे दान घेणारा, तो आहे कन्यादान करणारा. आणि हा कोण झाला? जावाई दान घेणारा, प्रतिग्रहिता म्हणतात त्याला. तो जावाई शिरके, तो त्यामध्ये गुंताड्यात अडकला जातो. जोपर्यंत ती धर्मपत्नी त्याला प्राप्त झाली, बाबा एक वाक्य सांगतात बघा, जित्या रोटी मेल्या माती. जोपर्यंत स्त्री जिवंत आहे तोपर्यंत तिचं भरणपोषण याने करावं, कर्तव्य आहे बरं का त्याचं ते. कारण ती स्त्री एका क्षणामध्ये जर, ज्ञानोबांची तशी ओवी पण आहे बघा, सांडूनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी. सगळ्यात मोठा त्याग स्त्रीच करते की नाही. एका क्षणामध्ये बघा, वडिलांचं नाव आतापर्यंत आपल्या नावासमोर लावत असते, पण एका क्षणामध्ये लग्न लागलं की सगळ्यांचा परित्याग करते. किती मोठा त्याग आहे. एवढा मोठा त्याग जर ती करत असेल तर मग जावयाचं सुद्धा कर्तव्य आहे की जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत जित्या रोटी त्याचं भरणपोषण त्याने करावं. आणि जर ती आपल्या अगोदर मृत पावली तर मग माती द्यावी. जित्या रोटी आणि मेल्या माती. अगोदर कारण सौभाग्यवती आहे म्हणून तर अगोदर मरण पाहू शकते की नाही, अखंड सौभाग्यवती, पण तिचे अंत्यसंस्कार हे सगळं त्याने करावं असा नियम आहे. का? आपल्याकडे
हे जो विवाह संस्कार आहे की नाही, याला धर्मविवाह असं म्हणतात आणि तो सुद्धा 3 आश्रमांचं भरणपोषण करण्याकरता आहे. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास यांचा मुख्य पोषण करणारा कोण असेल? धन्य गृहस्थ आश्रम हा. आणि म्हणून त्या आश्रमामध्ये त्या जावयाने सगळी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. इतका महत्त्वाचा आपल्याकडे हा विवाह संस्कार मानला आहे. पण मग वडील सुटतात जबाबदारीतून आणि जावाई मात्र आयुष्यभर त्या जबाबदारीमध्ये अडकला जातो. हे कशाकरता उदाहरण दिलं आहे? जो कर्माचं आशा सोडतो तो मुक्त होतो आणि जो मी कर्माचा करता आहे, मला कर्माचं फळ मिळावं अशी आशा आहे, तो अडकला जातो. याकरता हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण देतात, विषाचे आगरही वाहती, ते विगिता सुटले जिती, येर निमाले जे घेते वेचो निमोले. विषाचे आगर, आगर म्हणजे बाग किंवा आगर म्हणजे मळा. काही शेतकरी असतात ना, ते विषाचा मळा वाहती म्हणजे पिकवितात. म्हणजे शेतीमध्ये काय पिकवतात? विष पिकवतात, विष. जुन्या काळामध्ये ना हे रसायनशास्त्र वगैरे नव्हतं एवढं काही, रासायनिक खतं वगैरे किंवा ज्याला आपण काय म्हणतो पेस्टिसाईड म्हणतात इंग्रजीमध्ये, कीटकनाशकं, बरोबर ना. तर हे काही जास्त प्रमाणात नव्हते. जुन्या काळामध्ये फवारणी करायचे, पण कशी? सीताफळाचे पानं, लिंबाचा पाला, निंबोळ्याच्या बिया, गोमूत्र किंवा तंबाखू याचं सगळं मिश्रण एकत्र करायचं, त्याचा रस काढायचा आणि ते फवारणी करायचं, म्हणजे आळ्या मारायच्या आणि पीक चांगलं यायचं. आता काय झालं? आता जे काही कीटकनाशकं फवारले जातात ना, तर आळ्या हुशार झाल्या. त्यांच्या अंगाला कीटकनाशक लागतं पण तोंडात जात नाही, त्यामुळे आळ्या जिवंत राहतात. विष कसं आहे? पोटात गेल्याशिवाय मारत नाही, ते विष त्यांच्या अंगाला लागतं. आळ्याला चिमण्या खातात, मरतात चिमण्या, आळ्या जिवंतच राहतात. असं झालं आहे. म्हणजे पिकं पण नवीन जे तयार केले जातात ना, हायब्रिड वगैरे, तर त्यांच्या त्या बियाणांच्या प्रजाती अशा केल्या जातात ज्या अत्यंत कमजोर असतात. त्यांना रासायनिक खतं दिल्याशिवाय तरीच त्यांना येत नाही. म्हणजे ते बियाणंच तयार नेमकं तसं केलं जातं. जुन्या काळामध्ये शेतकऱ्यांचे बियाणं घरीच तयार व्हायचं, ते दष्टपुष्ट असायचं, त्यामुळे रोगाला प्रतिकार करण्याची क्षमताच त्यांच्याकडे असायची, त्या बियाणामध्येच असायची. आता तसं नाही. मी तर कधी कधी वर्तमानपत्रात वाचलं आहे, एका शेतकऱ्याने टोमॅटो लावले, त्याला फुलंच आली नाही, नुसतं टोमॅटोचे झाडं लागले. आता ते का बाग बगीचा आहे का काय? काहीच नाही ना. म्हणजे असंही होऊ शकतं. पण ही झाली सामान्य शेती. काही विषाची शेती पिकवितात. विषसुद्धा आवश्यक आहे बरं, पण ते आपल्यासाठी नाही, रोगाची चिकित्सा होण्यासाठी. मग काही माणसं गांजा लावतात, विषच आहे की नाही. तंबाखू लावतात, आफू लावतात किंवा चरस वगैरे ज्याला म्हणतात, मग ते विष निर्माण करतात. किंवा तंबाखू विषच आहे एक प्रकारचं. म्हणून बघा, बाकीचे जनावरं तंबाखूचा पाला खात नाही, माणसं खातात. जनावरं कोण आहे हाच भाग आहे वेगळा आहे. जनावर खात नाही बघा तुम्ही, तंबाखूचा पाला खात नाही. मग काही माणसं विषाचे आगरही वाहती, विषाचा मळा पिकवितात. ते काय करतात? एखाद्या कंपनीला ते विकतात. ते विकिता सुटले, ते विकतात म्हणून विषाच्या परिणामापासून सुटतात. विषाचा परिणाम त्यांच्यावर कुठं होतो? उलट पैसा मिळाल्यानंतर जिती जिवंत राहतात, आनंदाने जगतात. आणि येर म्हणजे इतर, निमाले जे घेते वेचो निमोले, जे दुकानात जातात आणि विकत घेतात. तंबाखूचे भाव पण वाढले म्हणतात आता. वेचोनी मोले, मोल म्हणजे धन, खर्च करून जे घेतात ते मरतात बिचारे. क्षणाला मरतात बरं, एकदम नाही मरत. कोणतंही विष पहिल्यांदा आपलं शरीर पचवित नाही. जे माणसं पहिल्यांदा धूम्रपान करतात, पहिल्यांदा तंबाखू खातात, त्यांना उलटी होते, कारण विष पचत नाही ना. विषच आहे ते एक प्रकारचं. पण मग त्यांच्या आतड्याला हळूहळू सवय होते विष पचविण्याची, आणि मग त्यांना ते विष घेतल्याशिवाय करमत नाही. मग त्याचा परिणाम असा होतो, त्यांचं तोंड उघडत नाही, जेवण जात नाही. ज्यांना तोंडाचा कर्करोग झाला ना, ते परत दुसऱ्याला सांगतात, अरे खाऊ नका हे तंबाखू वगैरे. अनुभवातून गेलेले असतात. सुरुवातीला मात्र खातात, म्हणजे परिणाम फार भयंकर होतात, फार भयंकर. हे आतडे सडतात आतमध्ये,
विष खाल्ल्यानंतर. म्हणजे तंबाखू वगैरे खाणारे जे असतात त्यांचा प्रकार असा आहे. जो शेतकरी विषारी पदार्थांची शेती करतो तो ते विष विकतो तर तो जगतो का, त्याने त्या विषाची आशा सोडून दिली आहे. आणि जो मात्र विषारी पदार्थ विकत घेतो तो मात्र आयुष्य गमावून बसतो. एर निमाले जे घेती वेचोनी मोले. उदाहरण कशा करता सांगितलं. कन्यादान करणारे वडील कन्येचं दान करतात ते सुटतात. जावाई दान घेतो तर तो अडकला जातो, जबाबदारीमध्ये सापडतो. विषाचा मळा फुलवितात ते शेतकरी ते विषारी पदार्थ विकतात, आशा सोडून देतात त्यावरची, तर ते आनंदाने जगतात. आणि दुसरे मात्र विष विकत घेऊन घेतात ते मात्र मारतात. तसं जो व्यक्ती कर्म करत असताना कर्माची आशा ठेवतो, फळाची आशा, तो कर्मफळामध्ये अडकला जातो. आणि जो कर्म करताना कर्माच्या फळाची आशा करत नाही तो मात्र सुटतो. तैसे करता कर्म करू. दोन प्रकार या ओळीमध्ये. अकर्ता फळाशा न धरू येत न शके आवरू दोही ते कर्म. तैसे म्हणजे त्याप्रमाणे. एखादा व्यक्ती करता आहे, मी कर्माचा करता असं म्हणून कर्म करू द्या. किंवा दुसरा असा एक व्यक्ती आहे की अकर्ता आहे, ज्याच्याकडे कर्तृत्वाचा मद नाही आणि कर्माच्या फळाची जो आशा धारण करत नाही. दोन प्रकार बरं. पहिला करता कर्म करू, कर्तेपणाच्या अभिमानाने कर्म करू द्या. दुसरा स्वतःला करता नाही समजत आणि फळाची अपेक्षा करत नाही. येथ मृत्यूलोकामध्ये न शके आवरू दोही ते कर्म. या दोघांकडून सुद्धा कर्म आवरलं जात नाही. म्हणजे काय, एखादा निरभिमानी संत जरी असेल, महात्मा पुरुष, ज्याला कर्माच्या फळाची अपेक्षा नाही, तरी प्रारब्धवशात त्याच्याकडून कर्म घडणारच. जसं आपण उदाहरण देतो की नाही, बाणामध्ये जर वेग असेल आणि आपण एखाद्या फळाचा वेध घेतला तर फळ पडलं आहे खाली, पण जोपर्यंत बाणात गती आहे तोपर्यंत बाण पुढे पुढे धावतच राहणार. तसं ज्ञानी पुरुषाला आत्मज्ञान प्राप्त झालं तरी पण देहाच्या आयुष्याचा बाण सुटला आहे ना, त्याच्याकडून कर्म घडतच राहणार. दुसरं उदाहरण दिलं आहे. एखादा कुंभार मातीच्या गोळ्यापासून घट तयार करतो. मातीचा घडा तयार झाला, त्याने घडा बाजूला नेला, तरी पण चाकाला दिलेली जी काही गती आहे त्या गतीने चाक फिरतच राहतं. तसं प्रारब्धाने ज्ञानी पुरुषाचं कर्म घडतच राहतं, फक्त त्यांना ते लागत नाही. आणि एखादा व्यक्ती देहासक्त असेल, सामान्य पुरुषाला सुद्धा कर्म आवरता येत नाही. नाही कशित क्षणमपी जातुतिष्ठत्य कर्मकृत. त्याच्याकडून कर्म घडतच आहे. आणि ज्ञानी पुरुषाकडून सुद्धा आध्यात्मिक तादात्म्य संबंध असल्यामुळे कर्म घडतच आहे. मनोनी संग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. ऐसियाही करू म्हणते तयाचा आग्रहची उरी. म्हणून कर्म आवरलं जात नाही. जिवंत आहे हे कशाहून कळतं, कर्म करतोय म्हणून. नाहीतर एखादा कर्मच करत नसेल तर समजून घ्यावं मेलेलाच आहे. म्हणून ज्ञानी पुरुष असो किंवा अज्ञानी पुरुष असो, दोघांकडून सुद्धा कर्म आवरलं जात नाही, कर्म घडणार. पण फळ कोणाला मिळतं, ज्ञानोबा सांगतात, फळ ज्याला अपेक्षा असेल त्याला फळ मिळतं, ज्याला नसेल त्याला फळ मिळत नाही. उदाहरण, वाटे पिकली या वृक्षाचे फळ अपेक्षितयाचे तेवे साधारण कर्माचे फळ घेतया. काही ज्ञानोबारांची हातवटी बघा. ज्ञानोबाराय उदाहरण मागच्या ओवीमध्ये देतात. विषाचे आगरही वाहते. आगर म्हणजे मळा. भाव असा आहे, मळ्यातले जे फळं असतात ना त्याच्यावर सत्ता शेतकऱ्याची आहे, आणि जे वाटेला फळं असतात ना लागलेले त्याच्यावर सत्ता सगळ्यांची आहे. उदाहरण कसं दिलं आहे, वाटे पिकली या वृक्षाचे. रस्त्यावर एखादा वृक्ष आहे, रस्त्यावर, त्याचं फळ कोणाला, जो दगड मारेल त्याला, सगळ्यालाच आहे की नाही. उदाहरण किती गोड घेतलं आहे. शब्द आपण ज्ञानेश्वरीमध्ये एवढे शब्द आपण असे काही खोल उतरून पाहत नाही. कधी कधी शब्द आपल्यालाच नाही कळत. आपण म्हणतो इथं ज्ञानोबा खूप खोल गेले, चला पुढं म्हणतो की नाही आपण. पण उदाहरण कसं आहे, दृष्टांत द्यावा ज्ञानोबा यांनी. वाटे पिकली या वृक्षाचे. रस्त्यावर एखादा वृक्ष आहे
आणि त्या वृक्षाला फळ पिकलेलं आहे. मग फळ कोणाला मिळेल? फळ अपेक्षितयाचे. ज्याला फळाची अपेक्षा असेल त्याला फळ मिळेल. बरेच वाटसरू असे असतात की ते झाडाखाली थांबतात पण फळाची अपेक्षा नाही करत, निघून जातात बिचारे पुढं. केव्हा फळ जवळही पडलं तरी घेत नाही. पण काही मात्र असे असतात, फळ पडलं तरी घेतात, नाही पडलं तर दगडं मारतात आणि तरी फळ घेतात. रस्त्यावर एखादा वृक्ष पिकलेल्या फळांनी बहरलेला असेल तर त्याचं फळ कुणाला? अपेक्षितयाचे. ज्याला अपेक्षा असेल त्याला फळ मिळतंच. तेवी त्याप्रमाणे साधारण कर्माचे फळ घेतया किंवा घेतया म्हणजे घेणाऱ्याला किंवा घेतया त्याला, जो घेतो त्याला, असे दोन अर्थ आहे. घे शब्द वेगळा केला तरी अर्थ लागतो आणि एकत्र घेतला तरी अर्थ लागतो. साधारण कर्म म्हणजे कोणतं कर्म? जे सहज निसर्गतः आपल्याकडून घडतं आहे. पाप पुण्याधिक साधारण कर्म आहे. काम्य कर्म विशेष कर्म आहे, कारण विशिष्ट फळाकरता ते केलं जातं. म्हणून साधारण जे कर्म घडतं आहे स्वभावतः त्या त्या कर्माचं फळ जो घेतो त्याला मिळतं आणि जो कर्माचं फळ घेत नाही त्याला कर्माचं फळ लागत नाही. भाव असा, कर्म जड आहे. कर्म स्वभावतः कुणाला फळ देत नाही. त्या कर्मावर जो तादात्म्य घेतो ना, की मी या कर्माचा करता आहे, या कर्माचं मला हे फळ मिळावं, ते कर्म त्याला फळ देतं. नाहीतर कर्म स्वतंत्र पद्धतीनं फळ देत नाही. साधारण कर्माचे फळ घेतया, जो घेतो त्याला फळ. पण एक मात्र व्यक्ती असा आहे, परी करोनी फळ ने घे, तो जगाच्या कामी न रिगे. जे त्रिविध जग आघवे कर्मफळ हे, परंतु करोनी म्हणजे काय? कर्म करोनी. फळ नेघे, जो कर्म करतो आहे. करोनी शब्द वापरला ना, कर्म करतो आहे पण फळ नेघे, कर्माचं फळ मात्र घेत नाही. असा व्यक्ती जो असतो ना तो जगाच्या उपयोगाला येत नाही. जगाच्या उपयोगाला म्हणजे जगामध्ये 3 भाग आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. याला तर जग म्हणतात. एका व्यक्तीने कर्म केलं आणि कर्माचं फळ घेतलंच नाही तर पुढची प्रक्रियाच घडत नाही. कोणती? ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये प्रक्रिया सांगतात. आगा कर्मे जे उरावे तैतिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म उरलं की त्याला सुखदुःखाचं फळ मिळतं आणि सुखदुःखाचं फळ भोगण्याकरता कोणत्या तरी देहाच्या जन्माला यावं लागतं. जन्माला येणं हे जगाचं पहिलं पाऊल आहे. आता जो कर्माला उरू देत नाही, कर्माचं फळ घेत नाही, तो जन्माला येत नाही. जन्माला येत नाही याचा अर्थ काय झाला? जगाचा जो पहिला पाऊल आहे त्या पहिल्या पावलातच तो सापडत नाही. म्हणून तो जगाच्या कामी न रिगे, जगाच्या कामात किंवा जगाच्या उपयोगामध्ये तो प्रवेशच करत नाही. मग का बरं? कारण त्याने कर्माचं फळ घेतलं नाही. आणि जग कसं आहे? जे त्रिविध जग आघवे कर्मफळ आहे. संपूर्ण जग हे कर्माच्या 3 प्रकारच्या फळाचं परिपाक आहे. संपूर्ण जग बरं, जग आघवे कर्मफळ त्रिविध, 3 प्रकारच्या कर्माचा फळाचा परिपाक म्हणजे जग आहे किंवा विश्व आहे. समजलं नाही? पुढं सांगता आता. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर आणि हे तव 3 प्रकार कर्मफळाचे. तेची एकगा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट आणि एक इष्ट अनिष्ट त्रिविध ऐसे. 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. देव स्वर्गात राहणारे दिव्य देहाचे, मनुष्य मृत्यूलोकात राहणारा आणि स्थावर म्हणजे कृमी, कीटक, मातीचा ढेगूळ, दगड किंवा पश्वादी असणारे योनी किंवा वृक्षाधिक, हे स्थावर आहे. स्थावर यया नाव जगडंबर, याला जग असं म्हणतात. एखाद्याने विचारलं जग म्हणजे काय? बस 3च गोष्टी येतात जगात, देव, मनुष्य आणि स्थावर. यया नाव जगडंबर, या 3 गोष्टीला मिळून म्हणतात जग. आणि हे तव, आणि आपण जर विचार केला तर हे 3 पण गोष्टी कर्मफळाचे प्रकार. हे सगळेच्या सगळे प्रकार कर्मफळाचे आहे.
पण याच्यामध्ये मग ज्येष्ठ कनिष्ठ असं काही भाव असेल ना, हो आहे. ज्ञानोबा म्हणतात तेची नाम तेच कर्मफळ, एक गा अनिष्ट एक वाईट आहे. एक ते केवळ इष्ट, इष्ट म्हणजे चांगलं, एक ते केवळ चांगलंच आहे. आणि एक मात्र इष्टानिष्ट त्रिविधायसे, एक इष्ट आणि अनिष्ट असं मिश्रण झालेलं, आणि या 3 प्रकाराचं ते फळ आहे. म्हणजे एकामध्ये केवळ वाईट फळ आहे, एकात चांगलं फळ आहे, आणि एकामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही मिश्रण केलेलं आहे. आपण त्याला मिश्रण मिक्स म्हणतो की नाही, तसा तो प्रकार आहे. ते कोणता प्रकार याचा विस्तार आता पुढे करतात. बरं, आता अनिष्ट फळ कुणाला मिळतं, इष्ट फळ कुणाला मिळतं, आणि मिश्र कुणा, जसं श्लोकामध्ये क्रम आहे ना तसाच ज्ञानोबांनी घेतला आहे. अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम. तर तोच प्रकार आता ज्ञानोबा क्रमाक्रमाने घेतात. पहिलं इष्ट फळ कुणाला मिळतं, आपलं अनिष्ट कुणाला मिळतं ते सांगतात. बघा, 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. बरं, परिविषयमंता किंवा विषयमता असा पण पाठ आहे. विषयमता बुद्धी अंगी सुनी अविधी प्रवर्तती जे निषिद्धी को व्यापारी ते कृमी कीटलोष्ट हे देह लहाते निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ. याला शास्त्र प्रमाण आहे. बरं, माणसं म्हणतात हे आम्हाला दिसत नाही, हे आमच्या बुद्धीला पटत नाही, आम्ही बुद्धी प्रामाण्यवादी आहे. बुद्धी प्रामाण्य महत्त्वाचं नाही, शब्द प्रामाण्यवादी असणं महत्त्वाचं आहे. संतांचा शब्द आणि वेदाचा शब्द त्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला श्रद्धाळू म्हणतात. विचारसागरात आहे बघा, ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे श्री गुरु आणि वेदांत शास्त्र यांच्यावर असणारा आत्यंतिक विश्वास त्याला म्हणतात श्रद्धा. हे श्रद्धावानाचं एखादा म्हणजे मला माझ्याही तर्काला पटत नाही किंवा आम्ही बुद्धीला मानतो. बुद्धीला काय घेऊन बसला आहे, सामान्य पुरुषाला लहानपणात ही बुद्धी नसते, आणि वय उलटलं तर त्याची बुद्धी कमी होऊन जाते. मधल्या काळातही नसते, फक्त म्हणता येत नाही. पण त्याच्या बुद्धीला काय किंमत आहे, शास्त्र म्हणता आहे त्याला किंमत आहे. म्हणून विषयमता बुद्धी, ज्याची विषयावर प्रेम आहे आणि विषयावर प्रेम असणारे विषयासक्त बुद्धी असेल तो मग अंगी सुनी अविधी, अविधी सुनी म्हणजे प्रवेश करून आपल्या शरीरामध्ये शास्त्राच्या विधीचं पालन करत नाही, अविधीला जागा देतो, विषयावर नजर ठेवतो, आणि मग को निषिद्धी को व्यापारी जे प्रवर्तती, शास्त्राने जे सांगितलं करू नका त्याला म्हणतात निषिद्ध. आणि कुव्यापारी म्हणजे वाईट कर्म, निषेधात्मक असणाऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो. 3 भाव सांगितले. 1 विषयासक्ती आहे, 2 अविधीला आपल्या मनात जागा दिली आहे, आणि हाताने वाईट कर्मामध्ये प्रवृत्त झाला आहे. मग जसं कर्म तसं फळ मिळतं. देह असेपर्यंत नाही, पण देह पडल्यानंतर तेथं कृमी म्हणजे काय, हे वळवळणारे आळे असतात की नाही, तो त्यांना देह मिळतो. कीट म्हणजे कीटक होतात, सरपटणारे प्राणी वगैरे. आणि लोष्ट म्हणजे काय, मातीचा ढेकूळ. हा पण देहच आहे. बरं, मातीचा ढेकूळ होणं किंवा दगड होणं, ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण, 15व्या अध्यायातली ओवी ज्ञानोबांची. अशा प्रकारे ते झाड होतात, गवत होतात. ऐसे होती तरु तृण, लोह म्हणजे लोखंड होतात, लोष्ट म्हणजे ढेकूळ होतात, पाषाणही होतात. हे सुद्धा तामस योनीचे जन्म आहेत, आणि कुठपर्यंत भोगावे लागतील हे नाही सांगता येत. ते तर कृमी कीटलोष्ट हे देह लहाते निकृष्ट अशा प्रकारचे देह मिळतात. हे कशामुळे मिळाले, वाईट कर्माचं फळ आहे. म्हणून जे माणसं उड्या मारतात ना, जसं सध्याला वाईट कर्म करतात, त्यांचं मागच्या जन्माचं पुण्य आहे तोपर्यंत उड्या चालतात त्या. एकदा ते पुण्य संपलं आणि पापाच्या फळभोगाला सुरुवात झाली की मग उड्या नाही चालत, मग मात्र ते अवश्य भाग्य भोगावं लागतं. देह लहाते निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ, त्यालाच त्या कर्माचं ते अनिष्ट फळ आहे असं म्हटलं जातं. हे झालं अनिष्ट फळ, मेल्यानंतर मिळतं. कधी कधी तर उत्कट पाप असेल ना तर जिवंत असतानाच ते भोगावं लागतं का. अथवा दुसरा प्रकार,
स्वधर्मा मानु देता स्वाधिकार पुढा स्वतः सुकृत की जे पुसता आमना याती ते इंद्रादिक देवांची देहेलाही जती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. याही दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. का म्हणजे अथवा मागचा जो आहे ना तो अविधीला जागा देतो, वाईट कर्मात प्रवृत्त होतो आणि विषयासक्त आहे. याच्या उलट असा मात्र आहे एक व्यक्ती स्वधर्मा मान देता, जो आपल्या वाट्याला जे कर्म आलं त्याला स्वधर्म असं म्हणतात. त्या स्वधर्माला तो मान देतो म्हणजे आदरपूर्वक स्वीकार करतो. स्वाधिकार पुढा स्वतः म्हणजे ठेवणे. आपला स्वतः अधिकार कशात आहे, कोणत्या वर्णात आहे, कोणत्या आश्रमात आहे, स्वधर्माला मान दिला आहे, आपल्या अधिकाराला पुढं ठेवलं आहे आणि मग सुकृत की जे चांगल्या प्रकारचं कर्म तो करतो आहे. पण कसं, मनोमार्गे गेला असं नाही. आमना याती पुसता सुकृत की जे. आमनाय म्हणजे वेद आणि आमना याते म्हणजे वेद आला, तो वेदाला विचारून वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, संत वाङ्मय, महापुरुषांची आज्ञा हे सगळे वेदच आहे की नाही. तयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद म्हणजे सद्गुरू, संतांचं वाङ्मय, पुराण, शास्त्र आणि वेद हे सगळं वेदामध्ये समाविष्ट होतं. आणि या सगळ्याला विचारून तो काय करतो, चांगलं कर्म करतो, मग चांगलंच फळ मिळणार आहे. तै म्हणजे तेव्हा इंद्रादिक देवांची देहे लाही जती सव्यसाची म्हणजे जो दोनही हाताने सारख्याच क्षमतेनं बाण सोडू शकतो त्याला म्हणतात सव्यसाची. उजव्या हाताने जेवढ्या ताकदीने बाण सोडता येतो भक्तराज अर्जुनाला तेवढाच डाव्या हाताने सुद्धा सोडता येऊ शकतो. आपल्याला उजव्या हाताने जेवण करता आलं भरपूर तरी आपलं भरपूर झालं. सव्यसाची आहे की नाही. हे सव्यसाची इंद्र ज्याच्यामध्ये आदी आहे अशा बाकीच्या लोकांची त्याला देहे लाही जती अनेक प्रकारची देह मिळतात बरं का, पण जसं पुण्य असेल तसे मिळतात. तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. अशा त्या कर्मफळाला ते इष्टफळ आहे अशी म्हणून त्याला प्रसिद्धी शास्त्रामध्ये मिळाली आहे. एक झालं अनिष्ट, दुसरं झालं इष्ट. मिश्र कशाला म्हणतात ते पुढे सांगतात. आणि गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे ओठी दोही वेगळे दोही जिनते रेचकचे योग वशे होय संभावया दोषे तेवी सत्यासत्य समरस्य सत्यासत्याची जिनिजे मनोनी समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे ते मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेसे जगी हे नसांडी तया भोगी जे सुदले आशा. इथपर्यंत एक संबंध आहे. आणि आता मिश्र म्हटल्यानंतर त्यामध्ये काय झालं, दोघाचं एकत्रीकरण असेल. एक आहे अनिष्ट, एक आहे इष्ट, हे झाले दोन. पण मिश्र फळामध्ये थोडं अनिष्टही आहे आणि थोडं इष्ट पण आहे. मग कसं उदाहरण, गोड आंबट मिळे, गोड साखर, आंबट चक्का, हे उदाहरण घ्यावं लागेल ना तुमच्यासाठी. गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे. रसांतर म्हणजे अन्य प्रकारचा रस आणि फरसाळे म्हणजे भिन्न रुचीचा. श्रीखंड कसा आहे, केवळ गोड आहे का जामुनप्रमाणे, नाही. बरं लिंबाच्या रसाप्रमाणे केवळ आंबट आहे का, नाही. गोड आंबट मिळे ते तर रसांतर फरसाळे, त्यामध्ये अन्यच प्रकारचा भिन्न रुचीचा रस तयार होतो. कसा, ओठी दोही वेगळे दोही जिनते. दोही वेगळा, गोड आंबट यापेक्षा वेगळा आणि गोड आंबट या दोघाला जिंकणारा असा एक नवीनच रस तयार होतो, त्याला म्हणतात मिश्रफळ. उदाहरण देतात आता योगशास्त्रातलं, रेचकची योग वशे होय स्तंभावया दोषे. योगशास्त्र प्राणायाम करताना 3 गोष्टी असतात. पहिला आहे पूरक, कुंभक आणि रेचक. जो आपण श्वास घेतो ना आणि श्वासाने स्वतःला पूर्ण करतो त्याला म्हणतात पूरक. श्वास कोंडून ठेवतो कुंभाप्रमाणे, आपल्या पोटाचा आकार कुंभाप्रमाणे होतो त्याला म्हणतात कुंभक. आणि श्वास आपण बाहेर सोडतो त्याला म्हणतात रेचक. आता जो रेचक बाहेर श्वास सोडला, खरं सांगा तो पूरक आहे का, नाही.
कुंभक आहे का? नाही. ज्याप्रमाणे तो रेचक या पूरक आणि कुंभक यापेक्षा वेगळाच आहे. रेचकची योगवशे होय स्तंभावया दोषे. स्तंभावया दोषे म्हणजे स्तंभन करण्याच्या निमित्ताने तो रेचकच योगशास्त्राच्या वशीभूत कुंभकापेक्षाही आणि पूरकापेक्षाही वेगळाच होऊन जातो किंवा स्तंभन करण्याकरता कारण ठरतो. तेवी त्याप्रमाणे सत्यासत्य समरसे, सत्यासत्याची जी निजे, एक आहे सत्य कर्म म्हणजे सुकृत कर्म आणि एक आहे असत्य कर्म म्हणजे वाईट कर्म. मग सत्यासत्याचं मिश्रण झालं आणि त्यांनी काय केलं? सत्य आणि असत्य या दोघाला जिंकून घेतलं. त्याला म्हणतात मिश्रफळ कर्माचं. मनोनी किंवा याचा विस्तार थोडा उद्या करू. मनोनी समभागे शुभाशुभे, म्हणून शुभ आणि अशुभाचा ज्याच्यामध्ये समान भाग आला आहे. भागवतामध्ये पण ओवी की नाही, सुकृत दुष्कृत समान समी ते पाविजे कर्मभूमी. आपलं सुकृत आणि दुष्कृत समान झालं की त्याला मिश्रफळ म्हणतात आणि मिश्रफळातून मनुष्यजन्म मिळतो. मनोनी समभागे शुभाशुभे, मिळवणी अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे. त्याच्यातून मनुष्यदेहाची प्राप्ती होते. म्हणजे ज्याच्यामध्ये शुभ आणि अशुभाचा समान भाग मिळाल्यानंतर ज्या अनुष्ठानाची उभारणी झाली त्या उभारणीतून मनुष्यत्व प्राप्त होतं, त्याला म्हणतात मिश्रफळ. आणि या सगळ्यांचा समारोप ज्ञानोबा इथं करतात. ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेची जगी. अशा प्रकारे 3 प्रकारच्या भागांनी युक्त असणारं जगामध्ये कर्मफळाची मांडणी झाली आहे. पण मिळतं कुणाला? हे न सांडी तया भोगी जे सुदले आशा. जे आशा सुदले, जे आशामध्ये प्रविष्ट झाले, मला या कर्माच्या फळाची आशा आहे, या आशेमध्ये प्रविष्ट झाले, तया भोगी. हे न सांडी, हे कर्मफळ त्यांचा त्याग करू देत नाही. उलट तया भोगी त्यांना हे फळ भोगण्याकरता भाग पाडतं. म्हणजे ज्याची कर्माच्या फळाला आशा आहे त्याला 3 फळं मिळतात, 3 प्रकारचे. ज्याची आशा नाही त्याला मात्र फळ मिळत नाही. आणखीन काही प्रकार आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.